नमस्कार, प्रियंका किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बांगड्यांचा रस्सा आणि मच्छी फ्राय करूया। चला आता बांगड्या आपण कापायला घेऊया। हे काय हो? किती छान कापलेत बांगडे। स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया। बांगड्याच्या रस्स्यासाठी मसाला तयार करूया। उभा चिरून कांदा घेऊया आपण, असं बारीक चिरून घेऊया। डायरेक्ट मिक्सरच्याच भांड्यामध्ये टाकायचं। सोललेला टाकूया, थोडंसं अद्रक, ही आपली कलरची मिरची, लाल भोपळ्याची, शंकरसुरी ही टाकून घेऊया। थोडं कोथिंबीर आणि वरून थोडंसं जिरं टाकूया। हे आपण आता बारीक पिसून घेऊया। आपण बांगडा फ्राय करायला मसाला साईडला काढून घेऊया। लाल मसाला घरगुती आहे हा माझा मसाला, 3 चम्मच फुल, अर्धा चम्मच हळद, रस्सा, मिक्स करूया। आणि ह्याच्यानंतर वरून आपण मीठ टाकूया। आता आपण बांगड्यांना छानपैकी असा मसाला लावून घेऊया। ह्याला मसाला थोडा वेळ मुरत ठेवूया, म्हणजे छान मसाला लागेल। ही आपली अंडी बांगड्याची, ही पण फ्राय करून घ्यायची। खूप छान तापला आहे। बांगड्यांचा रस्सा करायचा डोक्याचा। आता 3 पळी तेल टाकूया। टोमॅटो टाकूया आधी, कढीपत्ता टाकूया, टोमॅटो कांदा आपला झाला मिळतो आणि आपण आता हे वाटण केलेलं
सगळं कच्चं वाटण आहे ते अगदी 5 मिनिटं चांगलं परतून घेऊया तेलामध्ये. छान परतून घेऊया, ते पण कमी गॅसवर. मसाला आपण छानपैकी परतून घेतलेला आहे. त्यात आता आपण सगळे मसाले टाकूया. मसाल्यामध्ये आहे घरगुती लाल मसाला, मिरची पावडर, हळद आणि थोडी धना पावडर. हे आपण त्याच्यात सगळे मिक्स करूया. आता आपण छान हलवून घेऊ. छान थोडंसं तेल सुटलेलं आहे आणि इकडे ह्या साईडला मी पाणी तापवत ठेवलेलं आहे रश्श्यामध्ये टाकायला. चला, आपलं पाणी पण तापलेलं आहे. आता आपण त्याच्यात ओतून घेऊया. मी 3 ग्लास याच्यात पाण्याचा वापर केलेला आहे. छान हलवून घेऊया आणि उकळी आल्यानंतर हे जे आपण डोके साफ केलेले आहेत ते ह्याच्यात टाकूया. आणि वरून आता मी कोकम सोडणार आहे. हे कोकम मीठ थोड्यानंतर सोडूया. उकळी आल्यानंतर मीठ सोडून घेऊया. ते बघा, उकळी यायला स्टार्ट झालेलं आहे. आता उकळी आले, मी आता बांगड्याचं डोकं हे रश्श्यात सोडते. हे झालं, तिथून मी मीठ पण टाकणार. मीठ पण झालेलं आहे. आता याला आपण छान उकळी आल्यानंतर, सगळं झाल्यानंतर वरून मग कोथिंबीर टाकणार. चला तर मग आता आपण बांगडा फ्राय करायला घेऊया. मी घेते तांदळाचं पीठ, त्यात टाकते थोडा लाल मसाला, थोडी हळद आणि थोडंसं मीठ. हे चांगलं मिक्स करून घेऊया. मी रव्याचा वापर जास्त करत नाही, मला रवा आवडत नाही मच्छीला, पण तो म्हणतात छान लागतो. पण मी अशीच फ्राय करते, मला खूप आवडते आणि खूप कुरकुरीत ही होते. चला मग आता बांगड्या पण फ्राय करूया. ह्याला मसाला लावून ठेवलेला अर्धा तास होऊन गेलेला आहे. आता आपण छान पिठामध्ये टाकून तेलामध्ये करूया, फ्राय करायला घेऊया.
हे बघा आपला रस्सा छानसा तयार झालेला आहे. आता वरून आपण कोथिंबीर टाकून घेऊया. आपला बांगडा डिश तयार आहे. या सगळ्यांनी जेवायला.